नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून आपण गव्हर्नमेंट स्कीमच्या संदर्भात जे एकामागून एक निकाल लागतात त्याबद्दलचे अपडेट बघतोय, ज्यामध्ये आपण ऑलरेडी मागच्या 2 व्हिडिओमध्ये बार्टी आणि आरटी या संस्थेमार्फत 8 वेगवेगळ्या परीक्षांचे जे पूर्व प्रशिक्षण होणार आहे त्या संदर्भातचे सगळे डिटेल इन्फॉर्मेशन्स युट्यूबच्या व्हिडिओ मार्फत आपण शेअर केलेले आहेत, ज्यामध्ये टोटल वॅकन्सीज किती आहेत, किती जागा आहेत, म्हणजेच लाभार्थी किती असणार आहे त्याच्या अंडर, त्यानंतर आपल्याला वेटिंग लिस्ट मध्ये किती जणांचं नाव आलेलं आहे, वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज आपल्याला ऑर्फन किंवा त्यानंतर दिव्यांग या पद्धतीने आपण वेटिंग लिस्ट किंवा सिलेक्शन लिस्ट मध्ये किती जण आहेत ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन सोबत पुढच्या प्रोसेस काय आहेत आणि स्टायपंड कधी मिळणार या सगळ्या गोष्टीच्या बद्दल ऑलरेडी आरटी आणि बार्टी या दोन संस्थांच्या बाबतीत माहिती बघितलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लागलेला नवीन निकाल जो TRTI चा आहे त्या संदर्भात बघायचे की TRTI चे वेगवेगळ्या परीक्षांसाठी कोणकोणते निकाल लागलेले आहेत आणि महत्वाचा प्रश्न की आता ह्या नेमक्या या प्रोसेस नंतर नेमकं स्टायपंड कधी चालू होणार आणि ऍक्च्युअल टीचिंग म्हणजेच क्लास कधी चालू होणार याही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं TRTI चा निकाल बार्टीच्या वेबसाईटवर TRTIच्या वेबसाईटवर ऑलरेडी पब्लिश झालेला आहे. त्या संदर्भात आपल्याला 5 ते 6 वेगवेगळ्या PDF अवेलेबल आहेत, पण त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो होता की आता निकाल लागलेला आहे तर पुढची प्रोसेस काय आहे. तर सिंपल आपण शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेल्या या निकालाच्या यापैकी ही स्टेप जी आहे मेरिट लिस्ट जी स्टेप आहे ती मेरिट लिस्ट ऑलरेडी आज TRTIच्या बाबतीत पब्लिश झालेली आहे. यापुढं जसं बार्टी आरटी आणि TRTI चे निकाल लागलेत तर बाकीचे विद्यार्थी पण जे सारथी स्कीम साठी ज्यांनी CET दिलेल्या होत्या तेही विद्यार्थी निकालाची वाट बघतायत. तर बिलकुल तुम्ही निश्चित राहायचं या आठवड्यामध्ये पुढच्या 1-2 दिवसामध्ये सारथीचा पण निकाल आपल्या पुढे सगळ्याच गव्हर्नमेंट स्कीमच्या ज्या पूर्व प्रशिक्षणासाठी एक्झाम आहेत त्या सगळ्या एक्झाम साठीचा निकाल आपल्या पुढे येणार आहे. ठीक आहे, पण त्याचंही अपडेट आपल्याला याच युट्यूबच्या मार्फत बघायचं आहे किंवा जे आपलं @ABD संकल्प टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करून ठेवायचं आहे, जेणेकरून याच्यातल्या PDF असतील, इम्पॉर्टंट अपडेट असतील किंवा चालू होणाऱ्या बॅचच्या संदर्भातच्या सूचना असतील या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला वेळच्या वेळी मिळणार आहेत. सगळ्यात महत्वाचं निकालाच्या पुढे काय आता तर मेरिट लिस्ट ऑलरेडी आपल्या पुढे आलेली आहे. किती जागांची आहे, किती विद्यार्थी सिलेक्ट झालेत हे पुढे आपल्याला बघायचं आहे. याच्या पुढचा नेमका टप्पा म्हणजे राहिलेला फक्त एक शेवटचा टप्पा तो आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा. मेरिट लिस्ट फायनल आहे का, नाव देताना प्रोव्हिजनल दिलेला आहे का, कारण की तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट असतील TRTIच्या बाबतीत इम्पॉर्टंट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी हे जर तुमच्याकडे नसेल तर मग एखाद्या वेळेस आपण त्या स्कीमच्या मेरिट लिस्ट मध्ये असूनही मे बी आपल्याला त्याच्यातून वगळल्या जाऊ शकते. त्यामुळे सगळे डॉक्युमेंट असणं आपल्याला जे आपण अप्लाय करत असताना अपलोड केलेले होते ते सगळेच्या सगळे डॉक्युमेंट्स आपल्या जो असणं गरजेचं आहे. तर यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा असणार आहे. त्यामध्ये आपले सगळेच्या सगळे मूळ कागदपत्र ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला जवळ ठेवायचे आहेत. ते कोणते असणार आहेत ते पुढे मी सांगणार आहे. आणि त्यानंतर म्हणजे एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, तुम्हाला संस्थान निवड झाली, ऑब्वियस आहे त्यामध्ये आपल्याला संकल्प एज्युकेशन हा पहिला पर्याय म्हणून द्यायचा आहे. आपली पहिली पसंत म्हणजे संकल्प एज्युकेशन असली पाहिजे. मग ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिथेही आम्ही संकल्प एज्युकेशन म्हणून अवेलेबल आहे तिथं सगळ्याच या गव्हर्नमेंट स्कीमसाठी आपण संकल्प एज्युकेशनला पर्याय म्हणून 1 नंबरला ठेवायचा आहे. यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकदा झालं की तुमचे ऍक्च्युअल क्लास ट्रेनिंग म्हणजे पूर्व प्रशिक्षण चालू होणार आहे आणि सोबत सोबत तुम्हाला महिना संपला की त्या पद्धतीने तुमच्या अकाउंटला ते स्टायपंड जमा होणार आहे. मग त्यामधल्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या अटेंडन्स असेल, टेस्ट असतील या सगळ्या आपण डेली क्लासरूम मध्ये कव्हर करून घेणार आहे. पुढं डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत तर जे आपण डॉक्युमेंट फॉर्म भरत असताना अप्लाय करत असताना अपलोड केले होते TRTIच्या साईटवर त्यापैकी आपण जो फोटो अपलोड केला होता त्याच्या 4-5 प्रती आपल्याकडे असल्या पाहिजे. 10वी आणि 12वीची मार्कलिस्ट आणि सनद ज्याला सर्टिफिकेट म्हणतो आपण ते आपलं असलं पाहिजे रेडी. डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन यापैकी आपण जेही डॉक्युमेंट म्हणून तिथं अपलोड केलाय किंवा दाखवलेला आहे की मी ग्रॅज्युएशन बेस आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन बेस आहे तर त्याचे सगळ्या इयरचे इयर वाईज असतील तर इयर वाईज किंवा सेमिस्टर वाईज असतील तर सेमिस्टर वाईज आपल्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी याला कंपल्शन आहे, कारण की आपल्याला TRTIच्या संदर्भात जेव्हाही ऍप्लिकेशन डेट चालू होत्या, अप्लाय करणं चालू होतं तेव्हा वेगवेगळ्या नोटिफिकेशन आलेल्या होत्या की कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. आपले दोन्ही डॉक्युमेंट ठेवायचे आहेत. महाराष्ट्र राज्याचे आपण रहिवासी आहेत त्याचं डोमासाईल सर्टिफिकेट असेल, आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड जे आपलं ऍड्रेस आणि बाकीच्या गोष्टी आयडेंटिफाय करणार आहे. आपण डिसेबल असाल तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट, ऑर्फन असेल तर ऑर्फन सर्टिफिकेट,
3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट जे की 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. या पद्धतीने आपले सगळेच्या सगळे डॉक्युमेंट इथं मराठीमध्ये दिलंय. शेवटचा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये असा आहे की आपल्या नावामध्ये जर बदल असेल, लग्नानंतर नाव चेंज झालं असेल किंवा कुठलाही छोटा मोठा एरर असेल तर त्या संदर्भातलं आपलं ऍफिडेव्हिट असेल किंवा त्याचं राजपत्रित तुम्ही गॅझेटेड प्रमाणपत्र घेतलं असेल तर ते आपल्याजवळ असणं अनिवार्य आहे. तर ही डॉक्युमेंटची लिस्ट आहे. हे सगळेच्या सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे या प्रोसेसला स्टार्ट होण्याच्या आधीच रेडी करून ठेवायचे आहेत. आता या संदर्भात ज्या ऍड आलेल्या आहेत किंवा ज्या पीडीएफ आलेल्या आहेत त्या पीडीएफ मध्ये आपल्याला कोणकोणते निकाल जाहीर झालेले आहेत, बार्टीच्या वेबसाईटवर आपल्याला जे जाहीर झालेले निकाल आहेत त्यापैकी आपल्याला बघायचंय. 1 मिनिट वेट करायचंय आपल्याला. पीपीटी ज्या आहेत किंवा पीडीएफ ज्या अपलोड झालेल्या आहेत बघा, याच्यामध्ये वेगवेगळ्या 1 2 3 4 5 6 पीडीएफ लावलेल्या आहेत. त्या वेगवेगळ्या एक्झाम साठीच्या आहेत, जसं की आयबीपीएस बँकिंग आहे, एसएससी सीजीएल आहे, जेएमएफसी आहे, एमईएस आहे, एमपीएससी मध्ये फक्त ग्रुप सी आहे, गट क आहे, एमपीएससी राज्यसेवा आहे आणि एसएससी मध्ये फक्त सीजीएल असं दिलेलं आहे. तर आता याच्यामध्ये पहिला आयबीपीएस चा जो पार्ट जर बघितला आपण, आयबीपीएस बँकिंग असेल, रेल्वे असेल, नाबार्ड, एलआयसी, आरबीआय या सगळ्या परीक्षांची जी आपल्याला तयारी करायची आहे, त्याची पूर्व प्रशिक्षणाची जी स्पर्धा परीक्षा आहे त्याची तयारी जी आहे त्याची जी लिस्ट लावलेली आहे यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेले आहेत. नंबर ऑफ स्टुडंट्स किंवा लाभार्थी यामध्ये 100 जणांचं सिलेक्शन आहे अंडर टीआरटीआय. आपण फक्त टीआरटीआयच्या बाबतीत बघतोय. यामध्ये प्रोव्हिजनल लिस्ट दिलेली आहे. प्रोव्हिजनल का बरं? कारण की एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले तर ते कन्फर्मेशन असेल. ज्यामध्ये जनरल मेरिट लिस्ट आहे विथ रोल नंबर, नेम अँड पर्सेंटाईल. त्यानंतर वुमनची एक वेगळी लिस्ट आहे, महिलांची वेगळी लिस्ट आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांची वेगळी आहे आणि ऑर्फन विद्यार्थ्यांची एक वेगळी लिस्ट आहे. या कंप्लीट सिलेक्शन झालेल्या वेगळ्या लिस्ट आणि अशा 4 वेगळ्या वेटिंग मध्ये असलेल्या लिस्ट, या सगळ्याच्या सगळ्या लिस्ट या पीडीएफ मध्ये अवेलेबल आहेत. या सगळ्या पीडीएफ आपण आपल्या @ABD संकल्प या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत. पुढं एसएससी सीजीएल साठी याच्यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट जे सिलेक्ट केले होते ते पण 100 आहेत. 100 विद्यार्थी यामध्ये लाभार्थी म्हणून सिलेक्ट करण्यात आलेले आहेत. जेएमएफसी साठी इथं टोटल 50 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. एमईएस साठी पण 50 विद्यार्थी, एमपीएससी गट क साठी 700 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि एमपीएससी राज्यसेवेसाठी यामध्ये 500 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर या सगळ्या विद्यार्थ्यांची एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर कंप्लीट झाले त्या सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा नेक्स्ट टप्पा म्हणजेच आपलं ऍक्च्युअल टीचिंग प्लस स्टायपंड हा असणार आहे. इथं मी क्लिअरली सगळ्या गोष्टी लिहून टाकलेल्या आहेत. टीआरटीआय बँकिंग साठी 100, टीआरटीआय एसएससी सीजीएल साठी 100, राज्यसेवा 500, ग्रुप सी गट क साठी 700, एमईएस आणि जेएमएफसी साठी आपल्याला टोटल 50 जागा या पद्धतीने अवेलेबल आहेत. छत्रपती संभाजीनगर सोबत आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पर्याय म्हणून अवेलेबल आहे. तर यापैकी छत्रपती संभाजीनगर येथे आपल्याला आयबीपीएस बँकिंग, एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशनचा पार्ट असेल, जेएमएफसी, एमपीएससी, एमईएस या सगळ्याच परीक्षांचं प्रशिक्षण आपल्याला इथं मिळणार आहे. नाशिकमध्ये आयबीपीएस बँकिंग, पुण्यामध्ये एमपीएससी राज्यसेवा, ग्रुप बी, आयबीपीएस आणि एसएससी. पुन्हा जळगाव, ठाणे, यवतमाळ, पालघर या सगळ्या ठिकाणी पोलीस भरतीच्या संदर्भात आहे, जे बार्टी असेल, आरटी असेल. ज्याही स्कीमच्या अंतर्गत तुम्ही या शहरामध्ये असाल, तुमचं सिलेक्शन झालं असेल, तिथं आपण पर्याय म्हणून संकल्प एज्युकेशन हा फर्स्ट प्रिफरन्स ठेवायचा आहे. आपल्याला काही डाऊट असतील, ऍडिशनल काही इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे असेल तर तुमच्या पुढे एक नंबर दिलेला आहे, या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करायचा आणि डिटेल इन्फॉर्मेशन या संदर्भातली घ्यायची आहे. तर ही अपडेट आपल्याला सध्याची सगळ्यात महत्वाची आहे की टीआरटीआयचा हा फायनल निकाल, मेरिट लिस्ट आपली ऍक्च्युअल वेबसाईटवर पब्लिश झालेली आहे. या अंतर्गत आपलं सिलेक्शन झालेलं असेल तर पुढच्या टप्प्यासाठी आपण या सगळ्या डॉक्युमेंटची लिस्ट तयार करून हे सगळे आपल्याला ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये तयार ठेवायचे आहेत. ज्याही विद्यार्थ्यांचे निकाल आलेले आहेत त्यांना पहिले तर आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ आपण सिलेक्ट झालेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांपर्यंत हा पोहोचवायचा आहे. धन्यवाद.